नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। ऑपरेशन सिंदूर पर देश भर से प्रतिक्रियाएं आ रही हैं और पूरा देश इंडियन आर्मी की जवाबी कार्रवाई को लेकर बधाई दे रहा है। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ने पाकिस्तान पर हुए एयर स्ट्राइक पर बड़ा बयान दिया है। आठवले ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रक्षा मंत्री राजनाथ सिंह, गृह मंत्री अमित शाह और भारतीय सेना को बधाई दी है। आठवले ने कहा है कि ऑपरेशन सिंदूर से आतंकवाद को करारा जवाब मिला है और पाकिस्तान को सबक सिखाया गया है। उनका कहना है कि अब वक्त आ गया है जब पाकिस्तान के कब्जे वाला कश्मीर भी भारत के नियंत्रण में आ जाएगा। आठवले ने दो टूक कहा, अब पाकिस्तान भारत की तरफ टेढ़ी नजर डालने की हिम्मत कभी नहीं करेगा। आतंकवादी ऍक्टिव्हिटीज होत्या त्या सातत्यानं आपल्या भारतावर यानेला हल्ले करण्याचा प्रयत्न होता। मध्यंतरी पहलगाम या ठिकाणी टुरिस्टवरती हल्ला केला आणि त्याच्यामध्ये 28 टुरिस्ट यांनी प्राण गमावले आणि माननीय नरेंद्र मोदीजी अत्यंत गंभीर झाले होते आणि आज सकाळी काल रात्री या ठिकाणी पाकिस्तानवर पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणी जिथं आतंकवादी अड्डे आहेत हे सगळं उद्ध्वस्त करण्याचा काम आमच्या सैनिकांनी केलेलं आहे, आमच्या एअरफोर्सने केलेलं आहे आणि नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चांगली भूमिका घेतलेली आहे। त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पाकड्याला धडा शिकवणं अत्यंत आवश्यक होतं, तो त्यांना धडा शिकवलेला आहे आणि आगामी पाकडे जर अशा पद्धतीनं वाकडे वागत असतील, पाकडे नेहमी वागतात वाकडे म्हणून त्यांना सबक होतं, ते त्यांना सबक शिकवलेली आहे आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांचं आम्ही कामावर करतो आणि सारी भारताची जनता त्यांच्या पाठीशी आहे। आपण पाकिस्तानला सबक शिकवा अशी देशभराच्या लोकांची मागणी आहे आणि माझी तर मागणी ही आहे की पाकव्याप्त काश्मीर ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न होणं आवश्यक आहे आणि तो नक्की माननीय नरेंद्र मोदीजी घेतील असं मला बोलून